किम्स मानवता हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यात सुद्धा अग्रेसर आहे. 31 जानेवारीला किम्स मानवता हॉस्पिटल, प्रादेशिक परिवहन कार्यालय, सार्वजनिक आरोग्य विभाग, महानगरपालिका, नाशिक शहर वाहतूक शाखा, राज्य व राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने किम्स मानवता हॉस्पिटल येथे रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानांतर्गत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. रस्त्यामध्ये होणारे अपघात व अशावेळी अपघातग्रस्त रुग्णांना वेळेवर कशी मदत मिळू शकेल, अपघातस्थळी सुरुवातीच्या स्टेजवर काय उपचार करता येऊ शकेल यावर प्रॅक्टिकलसह मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी किम्स मानवता हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर राज नगरकर, परिवहन अधिकारी राजश्री गुण, सहाय्यक पोलीस आयुक्त शहर वाहतूक अद्विता शिंदे तसेच सर्व विभागाचे कर्मचारी, हॉस्पिटलचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जे रस्त्यावरती होणारे अपघात, रस्त्यावर होणारे अपघात म्हणजे फक्त ट्रॅफिकचे होणारे ॲक्सिडेंट्सच नव्हे, परंतु रस्त्यावरती असताना किंवा घराच्या बाहेर पडल्यानंतर समजा काही वैद्यकीय अडचण निर्माण झाली, मेडिकल एमर्जन्सी झाली, तर त्याच्यासाठी काय काळजी घ्यावी. आणि प्रत्येक नागरिक हा ॲक्च्युली पॅरामेडिक होऊ शकतो, जिथे त्या गोल्डन आवरमध्ये पहिल्या 5 मिनटं ते 30 मिनटाच्या दरम्यान त्या व्यक्तीचं आयुष्य वाचवण्यासाठी काय काळजी घेता येऊ शकते, जी काळजी इमिडिएटली तिथे देऊन मग नंतर पुढील जवळच्या हॉस्पिटलपर्यंत घेऊन जाण्याची व्यवस्था कशी करावी, ह्या अनुषंगाने आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आणि त्यातलाच पुढला टप्पा म्हणून आम्ही नाशिकमधल्या सर्व युवकांनासुद्धा आरोग्याशी संबंधित ज्या काही प्रिकॉशन्स आहेत, आरोग्याशी संबंधित जे एमर्जन्सीमध्ये केले जाणारे जी काही काळजी आहे त्याबद्दलसुद्धा मार्गदर्शन करण्याचा आम्ही पूर्ण वर्ष नव्हे तर कुंभमेळ्यापर्यंत नाशिक नगरी ही जास्त सुरक्षित कशा स्वरूपात रस्त्यावरती ते आपण प्रत्येक नागरिक कसा सुरक्षित राहू शकतो ह्या दृष्टीने काळजी घेण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. 2026 अंतर्गत आपण किम्स मानवता हॉस्पिटल, RTO नाशिक, पोलीस नाशिक अशा सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने एक आगळावेगळा उपक्रम सुरू करतो आहे. रस्त्यावर अपघातामध्ये जे फर्स्ट रिस्पॉन्डर्स असतात, तर त्या फर्स्ट रिस्पॉन्डर्सना आपण किम्स मानवता हॉस्पिटलच्या एक्सपर्टाईज कडून एक चांगलं ट्रेनिंग आयोजित केलेलं आहे. बेसिक लाईफ सपोर्ट कशा पद्धतीने दिला जावा आणि पहिल्या 1 तासामध्ये गोल्डन आवरमध्ये जर का अपघातग्रस्तांना मदत मिळाली तर कशा पद्धतीने अपघाती मृत्यू कमी होऊ शकतात याच्याबद्दलचं अतिशय चांगल्या पद्धतीचं ट्रेनिंग सर्वांना त्यांनी दिलेलं आहे. आणि हे ट्रेनिंग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी किम्स मानवता हॉस्पिटल, RTO आणि पोलीस यांच्यातर्फे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातील. नमस्ते, मी अद्विता शिंदे, ACP ट्रॅफिक नाशिक सिटी. आज आम्ही ती सगळे किम्स मानवता हॉस्पिटल येथे उपस्थित आहे. रस्ता सडक सुरक्षा 2026 या कार्यक्रमाअंतर्गत किम्स मानवता हॉस्पिटल, त्याचप्रमाणे RTO विभाग, पोलीस विभाग, शहर वाहतूक शाखा यांनी ॲक्सिडेंटमध्ये आपला जो गोल्डन आवर आपण म्हणतो त्यामध्ये काय काळजी घ्यावी, ॲक्सिडेंटचा जो ट्रॉमा आहे तो कसा हँडल करावा, यासाठी एक छोटासा वर्कशॉप अरेंज केलेला आहे. तर त्यासाठी आज सगळे इथे उपस्थित आहे. जनरली CPRच्या दरम्यान किंवा इतर गोष्टींच्या दरम्यान फर्स्ट एड कसं असावं हे सगळ्यांना आपल्याला माहीत आहे, बट ॲक्सिडेंटमध्ये कशी केअर घ्यायची हे बऱ्याच जणांना माहीत नाही. तर एक खूप फ्रुटफुल आणि हेल्पफुल वर्कशॉप आहे. केंद्र सरकारचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग जे मंत्रालय आहे नवी दिल्लीचं परिवहन विभागाचं, तर ते दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान राबवत असतं. रस्त्यावर होणारे अपघात आणि वाढती अपघात संख्या आणि त्यामध्ये जे मृत्युमुखी पडण्याचं जे प्रमाण आहे ते खूप गंभीर आहे. त्यामुळे केंद्र सरकार व महाराष्ट्र शासन रस्ते अपघाताविषयी अतिशय गंभीर असून त्याबाबत जनजागृती व्हावी म्हणून आपण रस्ते अपघात आणि त्यातनं जनजागृती करण्यासाठी आपण विविध कार्यक्रम घेत असतो. यामध्ये समाजातील सर्व घटक, शासनाचे सर्व घटक यांचा समावेश असतो आणि तो अवेअरनेस आपण जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण जनजागृती करत असतो, जेणेकरून रस्ते अपघातांची संख्या कमी होईल.